मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण मॉनिटर थोडं लांब आहे ना, थोडा आवाज लागतोय. बाकी नाही, बाकी सगळं मॉनिटर थोडा आवाज थोडा लागतो. खालचे बोलू नका ना. काय म्हणणार? खाली आवाज आला की मी कीर्तन बंद करणार. तुमच्या पद्धतीनं बघा, वडवळीची काय पद्धत आहे त्या पद्धतीने बसा. महिला मंडळ बोलू नका. रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी राम विठ्ठल बजवा बजवा तुहा विठ्ठल बजवा. सुख झाले वो साजने सुख झाले वो साजनी लोहा विठ्ठल बलिवाय बलिवाय लोहा विठ्ठल बलिवाय बलिवाय तुहा माधव तुहा माधव भजवा भजवा विठ्ठल भजवा
बहुत सुकृताचे जोडी सुकृताचे बहुत सुकृताची म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी राम विठ्ठल बलवा बलवा तू हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हरी बाप रखुमाई ताळ 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 बाप रखुमाई वडवाडी ते पंढरपूर बाप रखुमाई देवी वर बाप रखुमाई देवी वर राम विठ्ठल वरवा तू हा विठ्ठल बाप रखुमाई देवी वर बाप रखुमाई हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा दीनानाथा पद्मनाभा
दीनानाथा इकडे या. सुख वसे तुझे पायी सुख वसे तुझे पायी मज ठेविते ठाई पद ठेवे ते पागी पद ठेवी पागी पद ठेवे पागी पद ठेवे ते पागी माझी अल्प ही वासना माझी अल्प ही वासना माझी अल्प ही वासना माझी अल्प ही वासना उदारा चरा तू तो उदारा तू तो उदारा तराना हे तू तो उदारा तराना उदारा तराना तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे तुका म्हणे तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे रागे रागे सुख वसे तुझे वसे तुझे पागे सुख वसे तुझे वसे तुझे तेरी तारी तेरी तारी तेरी तेरी तारी टाळ 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 फक्त टाळ खालचे टाळे वाजवा विठोबा रखुमाये हरे हरी जय जय टाळ टाळ वाजवा हरी हरी जय नुसते टाळे वाजवा तुम्हाला आई बापा शब्द वाजवा आता नुसता पाखावर नुसते टाळ पाकवा नाही तुम्ही वाजवा वाजवीत राहा म्हणल्यावरच म्हणतो टाळे हा तीनला 1 2 3 दोनला 1 2 शाबास लक्ष्मी रमण गोविंदा
बालासाहेब की जय. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पाये मज ठेवी तेची ठाई मज ठेवी तेची ठाई माझी अल्प ही वासना तू तो उदारांचा राणा तू तो उदारांचा राणा. ऐकू येते सगळ्यांना? माझ्या माग म्हणू लागा सगळ्यांना. खाली बस खाली बस. तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी
मज ठेवीते ठाई मज ठेवी पांडुरंग ध्याने पांडुरंग पांडुरंग धारी पांडुरंग जागृते स्वप्ने पांडुरंग धारी पांडुरंग बळी पांडुरंग धारी पांडुरंग बळी नमामि सद्गुरु शांतम् नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परापर गुरु ज्ञानदेव भगवन जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ के प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच के न त्यागी तिही लोकासने तुका तुझी तोहा परब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदा भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरामध्ये वडवाळी नावाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी परंपरेनं चालत असलेला हा उत्सव वा बेस्ट उत्सवाच्या प्रीत्यर्थ मला ज्यांनी सन्मानाने बोलवलंय ते आदरणीय कापसे भाऊ समोर बसले त्यांची क्षमा मागेल मी की ते माझ्या गावी माझ्या घरी आलते पत्रिका द्यायला आणि मराठवाड्यात पहिलाच माणूस आलता माझ्या घरी पत्रिका द्यायला कारण पत्रिकेची मला सवयच नाही लागली कारण मला एक माहित आहे पत्रिकेत कीर्तन असेल नसेल पण जन्मपत्रिकेत जिथं असतं तिथं जावंच लागतं ते आले होते त्यांचे ऋण माझ्यावर आहेत सुंदर विविध क्षेत्रातून आलेली मंडळी टाळकरी वारकरी माळकरी विनेकरी पहारेकरी मृदंगाचार्य संवादिनी वादक आमचे गर्जे महाराज जे सुंदर महाराष्ट्रभर चिपळे आणि घुंगराचा नाद करत आनंद घेतात एक नौकुते महाराज आहेत एक शिंदे महाराज आहेत एक कापसे महाराज आहेत एकीकडे ओंकार आहेत एकीकडे प्रकाश आहे या सगळ्याच्या बांधणीमध्ये पेटी वाजवतायत आणि तुमच्या चित्ताला संतोष देण्याचा प्रयत्न करतायत ते माझे भाऊ आहेत संतोषजी आणि हे सगळ्यांना भेटून तुमच्या सगळ्यांना सोबत ठेवून तुम्हाला समाधान देण्याचा मी प्रयत्न करेन
अतिशय आनंददायी वातावरणामध्ये सगळी मंडळी आहे. मला नाथाच्या सागरामध्ये पोहायला नेणारे शिकवणारे तेही आहेत. ज्यांनी 8-9 दिवस मला घरी लेकरासारखं सांभाळलं होतं ते विठ्ठल महाराजही आहेत. कार्यक्रमाचे आयोजक मोचे होतो ना तुला साहेब आहेत. सगळी मंडळी तिकडे बसलेत. मानधनेजी इकडं नाथांचे वंशज आदरणीय श्रद्धेय प्रवीण महाराजजी त्यांच्याही चरणी दंडवत करतो. आमचे उमेश महाराज आले, त्यांच्यासह आलेले त्यांचे सहकारी मंडळी सगळ्यांना वंदन करतो. पुन्हा एकदा समोर बसलेले, लांब बसलेले, गुडघेवर केलेले, पाय लांबवलेले, टेकलेले, जागे असलेले, कीर्तनाला आले ते, जे रोज येतात ते, जे आजच आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाहीत ते, सप्ताह चालू कळून गावात पालते पडलेत ते, अशा सगळ्यांच्या चरणी दंडवत करतो. आत्ताच माझी ओळख करून दिली आमचे भारूड करणारे महाराज म्हणून, पण राजकीय वारसा बी बापू महाराजांना खूप असो. आनंदाचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. व्यंकटेशाचं मंदिर आहे. व्यंकटेश माहित आहे? व्यंकटेश म्हणजे बालाजी. बालाजी रे बालाजी व्यंकटरमणा बालाजी, बालाजी बालाजी व्यंकटरमणा बालाजी, तिरुपती बालाजी गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा, तिरुपति बालाजी गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. हरे गोविंदा रे गोविंदा भक्ति वत्सला गोविंदा, गोविंदा रे गोविंदा भक्तवत्सला गोविंदा. आता फक्त एक प्रश्नाचं उत्तर द्या. या वडवाळी मधली किती जण आहेत कीर्तनाला बसलेले? हात वर करा. तुम्हाला तुमच्या मायबापा शपथ आहे, वडवाळीतले हात वर करा. महिला बी करा, घाबरू नका, करा. गावातले हे गाव म्हणजे कोणतं? वडवाळीचे. हा, गावातले हात वर करा. हा, करा करा, तुम्हाला माझी शपथ आहे, करा. हा, काही वाकडं बोलत नाही, तुम्हाला माझी शपथ आहे, गावातले हात वर करा. बस, छान. आता फक्त एक सांगा, ऐका ऐका. आता मी गोविंदा रे गोविंदा म्हणलो, तुमच्या दातखिळ्या बसल्या होत्या का? एवढं सांगा. आणि नुसतं म्हणायचं आमच्या गावात व्यंकटेशाचं मंदिर. हरे देवा शान पावायचा नाही रे, बाजारचा भाजीपाला. गायला आवाजच लागतो असं नाही. मला तुम्हाला मी प्रांजळपणे सांगतो, गायला आवाज लागतो असं नाही, भाव लागतो. किती सुंदर चाल म्हणली या दोघांनी. वाजवणारे गोड, गाणारे गोड, मजा येते. मला सगळं गोड असलं पाहिजे. अवघेची गोड झाले, मागिली भरी आले, सहाय्य झाला पांडुरंग, असं व्हायला पाहिजे. बघा, गाणाऱ्यानं गोड गायलं पाहिजे, वाजवणाऱ्यानं गोड वाजवलं पाहिजे, ऐकणाऱ्याने गोड ऐकलं पाहिजे, झोपणाऱ्याने सुंदर ऐका. थोडंच ऐका पण चांगलं ऐका. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे. त्या भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही सगळे. इकडे या क्षेत्रामध्ये इकडेही काही महाराज मंडळी बसले. तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो. काय होतंय, मला खूप जणांची नावं माहीत नसतात आणि माझी अडचण अशी, मी बायकोचं नाव सुद्धा लवकर घेत नाही. एकदाच घेतलं होतं आयुष्यात. आता मी एकदाच घेतलं होतं आयुष्यात, म्हणले खालच्या मध्ये आज एकदा घ्या. मी सांगू माझ्या महाराज, जे ऐकायचंय ते राहून जातं आणि जे कधीच ऐकायचं नाही ते ऐकायची गोडी वाटते. थोडं वाक्य बोलू चांगलं. कृष्ण परमात्म्याचं चरित्र फक्त ऐकायसारखं आहे, पण तसं जगा वाटतं का नाही? आणि रामाचं चरित्र ऐकण्यासारखं आहे, जगण्यासारखं आहे, पण ते जगा वाटत. कारण पुंडलिका वरदा हरी विठ्ठल व्यंकटेश्वर भगवान की जय. तारा 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 तारा
व्यंकटेश श्री नाम चांगले आवडे मना चित्त रंगले ध्यान मानसी मांडली स्तुती सत्वरे लक्ष्मीपती व्यंकटेश श्री तुझी देवता तुझी माऊली सद्गुरु पिता इष्ट मित्र तो ध्यान संपत्ती पाव सत्वरे लक्ष्मीपती. सुंदर आहे माप. इतका मोठा देव गावात असताना एक हिंदीतला शेर सांगू. अगर खुदा नहीं है तो फिर जिक्र क्यों. देव नाही तर त्याच्यावर चर्चा करायची गरज. अगर खुदा नहीं है तो फिर जिक्र क्यों और वो अगर है तो फिर फिक्र क्यों. काळजीची काय गरज आहे. मला एक वाक्य बोलायचं आहे. काय का लक्ष्मी मराठी सारखी भाषा नाही दादा. शांततेने ऐकाव घेऊ का. जेवलेत ना तुम्ही चांगले. मातीत जाऊ बाकी सगळं. आता फक्त स्थिर राहायचं. बरं मला सांगा ऐकत असताना ऐकणं चांगलं का श्रवण करणं चांगलं. एकच आहे ना. पटलं. तुम्हाला एक सांगू का. येडपट असावा माणसानं पण मूर्ख नसावा. तुम्ही काय म्हणता दोन्ही एकच आहे महाराज. येडपट आणि मूर्ख. कारण बुक्का बी लय लावीत जाऊन. कारण ते दोन नमुन्याचा आलाय. स्वतःला लावायचा यागळा. कळतंय मला काय म्हणायचं. कळतंय. येडपट असावा माणसानं पण मूर्ख नसावा. येडपट आणि मूर्ख सारखं आहे का वेगवेगळे सारखे असे बघत आहे का. माझ्याकडे निष्ठे असे बघत आहे. काय झालं आमच्या गावाकडे एक ट्रक असते ना. ट्रक माहित आहे तुम्हाला. ट्रक ते इकडे लक्ष द्या. इकडे ट्रक लेलँड खतरनाक जुनी. आणि त्याला वळवायची म्हणली तरी ना ती ब्रेकवर पाय देऊन खतरनाक ॲटम होता. आणि गिअर इकडे असायची. ती ट्रक नदीच्या पुलावर पंक्चर झाली. कोणचा पूल आहे आता. हे नाला जे असेल ते. त्या पुलावर पंक्चर झाली. पुढे गाव 2-3 किलोमीटर आहे. मागं 2-3 किलोमीटर गाव आहे. पुला माणूसच नाही कुठं. आणि ती पंक्चर झाली. तेव्हा पंक्चर काढणं लय बेकार असतं महाराज. काही व्हावं पण गाडीचं क्लिनर होऊन सोपं काय ते ट्रकचं पंक्चर काढायचं म्हणजे. ते लोखंडाचा गज त्याच्यात आडवा घालायचा. त्याच्यावर उभं राहायचं. तवाशी नट वाजत पुन्हा उघडत नट. आणि तो नट उघडला. त्यानं चारीच्या चारी नट काढले उमेश महाराज आणि एका कोपऱ्यात ठेवले. आणि मागून स्टेपनी आणायला गेला. स्टेपनी आणताना त्या पायाचा धक्का त्या नटाला लागला. नट पडले नदी. वडवळी. नट कुठं पडले. नदी. 4 किलोमीटर पुढे गाव. 4-5 किलोमीटर इकडे. ते ड्रायव्हर डोक्याला धरून बसलेला असा. तिथून एक गावातला एक येड माणूस चाललं होतं. त्यानं बघितलं. कुणाला. त्या ड्रायव्हरला काय म्हणायचं माहिती का. काय अडचण आहे. तू इतकं चिडलं नालाय का. काय अडचण म्हणजे माझ्या डोकं. माझ्या गावात तुम्ही अडचणी राहिला. तेवढंच विचारायचं तो काय अडचण आहे. आता ही वैतागलं होते. समय पडे बाका तो गदे को बोल काका. ते वैतागलं होतं. ते काय म्हणला माहिती आहे का. म्हणला काही कर राव. माझं हे नट पडले ना. ते काय करशील तू. एवढंच काम आहे का. त्याला इतका राग आला कापशी भाऊ. त्याला वाटलं ह्याला हाना होत्या माणसाला. थोडा बाळतो त्या मुस्कट. एवढेच काम बेदार झालो मी. काय करू सांग. तो काय म्हणला राहिलेल्या 3 चाकाचा एक एक नट काढा.
आणि याला 3 नट बसवा आणि हळूहळू गावात न्या आणि पुन्हा 4 नट लावा. लक्ष द्या, तुम्ही टाळ्या वाजले. तो ड्रायव्हर जामच झाला ना, म्हणला जिंदगी गेली आपली ह्याच्यात. पण आपल्याला हे तो म्हणला तुला बघितलं तू तर याडपाट दिसत होता. तो म्हणला मी याडपाट आहे पण तुझ्यासारखा मूर्ख नाही. माणसानं येडा असलं पाहिजे पण मूर्ख नसतं. आता काय काय माणसं बघा, आपण म्हणलं ना कीर्तन कधीपासून ऐकतात. आमच्या गावात येणारे 9 महाराज मेजे. तुमच्यात काय बदल अजिबात झाला ना. एवढा सप्ताह संपुस्तरच बंद नाही गावात. सप्ताह संपला लय मजबूत लोक तुम्ही. आणि इकडे व्यंकटेश भगवान. नाटक बंद करा. थोडंच जगा पण चांगलं जगा. मी काय म्हणतो काय, माणसानं वेडपट असावं पण मूर्ख नसावं. दुसरा टप्पा सांगा, थोडं पुढे चला माझ्यासोबत. जे ज्याला येतंय ना ते त्यानं केलंच पाहिजे. भगवंताचं भजन, आवाज ह्या मॉनिटरला. भगवंताचं भजन है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, हरे मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, हरे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन, ऐसी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि गुण गुण गाए, लागी लगन मीरा हो गई मगन, हरि गुण गाने लगी। आता हे जे गाणं आहे ना, प्रत्येकाचा बाज वेगळा असतो बघा. हे अनुप जलोटा गातात अशी. आता खेड्यापाड्यामध्ये ज्या बायका रागवतात ना, पैठणच्या बायका नाही रागवत आहेत बघा तुम्ही. शहरातल्या बायका रागवू शकत नाहीत. रागवल्या तरी किती रागवतात माहिती पिल्लू, असं वेड्यासारखं करतात. तुला मार देऊ दे का, तुझ्या बाबाला माझं वेड्यासारखं करतात. असं असं वेड्या महाराज लोक समजतात. शहरामध्ये आणि वडवडीची बाई पप्प्या म्हणायले, पप्प्या पप्प्या तुला आणि तुझ्या बापाला संगत चिरीत असते पप्प्या. ऐका ना. आणि तेवढं म्हणलं विठ्ठल भाऊ, ते बाप काय म्हणतात, बघ ना काय. ऐसी लागी लगन. तुम्ही बघा महाराज, भजन आहे ना गोड आहे. कीर्तन गोड झालं पाहिजे. तुम्हाला एक मजा सांगू, कीर्तन तत्व सांगायला नाही, कीर्तन भजनानंदीसाठी असते महाराज, लक्षात.
नाम संकीर्तन साधन पये. कळतंय मला काय म्हणायचं? तेवढं समजून घ्या. ज्याला गाता येतं ना त्यानं गोड गायचं. माझी आय बोबडिया बोला, माझी आय बोबडिया बोला, माझी आय बोबडिया माझी आय बोबडिया बोला, 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 माझी आय बोबडिया. माझी आय बोबडिया बोला, माझी आय बोबडिया बोला, माझी आय बोबडिया बोला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.